वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 14. स्वतःवर प्रेम करा. दुसऱ्या हप्त्याचे रिपिटेशन. मिरर वर्क करण्यातील तुमची प्रगती स्वतःला अधिक वेळ देण्यास आणि आत्मविकासाच्या प्रवासात प्रेरित करण्यासाठी तुम्ही शिकलात त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत. प्रिय वाचक, मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. आज दुसऱ्या सप्ताहाचा अंतिम दिवस आहे. तुम्ही तुमच्या नव्या मित्रासोबत म्हणजे आरशासमोर आहात. तुमचं जीवन प्रेम आणि आनंदाने भरून टाकण्याचे अनेक मार्ग तुम्ही शिकला आहात आणि त्याचा सरावही करीत आहात. प्रेम, आनंद आणि सर्व चांगल्या गोष्टी जीवनातून तुम्हाला मिळण्यास तुम्ही पात्र आहात. अजूनही कदाचित मिरर वर्क करताना तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटत असेल, कधी कठीण वाटत असेल, कधी तो मूर्खपणा वाटत असेल, पण काही हरकत नाही. स्वतःबाबत थोडा संयम बाळगा आणि जिद्दीनं, उत्साहानं मिरर वर्कचे नवे एक्सरसाइज प्रत्येक दिवशी करतच राहा. बदल हा कधी कठीण वाटतो, कधी अगदी सोपा, सहज वाटतो. लक्षात ठेवा, हा आत्मप्रेम आणि आत्मस्वीकाराचा प्रवास आहे आणि तुम्ही करीत असलेले सर्व प्रयत्न हे कौतुकास पात्र आहेत. तुम्ही आधीच खूप काही साध्य केलं आहे, प्रयत्नपूर्वक तडीस नेलं आहे, यशस्वीरित्या पार पाडलं आहे. तुम्ही जे बोलता आणि करता ते म्हणजे तुमच्या उक्ती आणि कृती याबद्दलच्या तुमच्या जाणीवा अधिक तीव्र होतात. ज्याचा तुम्हाला उपयोग नाही, फायदा नाही अशा गोष्टी, मनातील विचार काढून याचा त्याग कसा करायचा हेही तुम्ही शिकलात. स्वसंवादसुद्धा आता तुम्ही अधिक लक्षपूर्वक ऐकता. त्याबद्दलची जाणीव देखील खूप तीव्र झाली आहे. स्वतःच्या शब्दांकडे अधिक लक्ष देता, शब्द काळजीपूर्वक उच्चारता, वापरता. शिवाय शब्द योग्य पद्धतीनं वापरून जीवनातील नकारात्मक गोष्टी हद्दपार करण्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना कशा बनवायच्या हेही तुम्ही शिकलात. तुमच्यातील टीकाकाराचं रूपांतर प्रशंसकात करण्याबाबतही तुम्ही खूप कष्ट घेतलेत. हा प्रशंसक तुमचं कौतुक करतो, प्रशंसा स्तुती करतो, अभिनंदन करतो. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देतो. ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. या दुसऱ्या सप्ताहात तुमच्यातील बालकानं 2 धडे आत्मसात करण्याची गरज होती आणि तेही तुम्ही धैर्यानं निभावलं. स्वतःचं खरोखरच अभिनंदन करा. तुम्ही स्वतःला तुमच्यातील लहान मुलाची, बालकाची ओळख करून दिलीत. त्यामुळे तुमच्यात नव्हे, तुमच्यातील बालकाच्या काय भावना आहेत, त्याला काय वाटतं हे समजून घ्यायला सुरुवात झाली. आता तुम्ही या बालकासाठी आवर्जून वेळ काढत आहात, त्याला तुमच्या कवेत घेत आहात आणि मिठी मारून आश्वस्त करता की तुमचं त्याच्यावर खूप प्रेम आहे. त्याला दिलासा देत आहात की ते तुमच्या कुशीत अगदी सुरक्षित आहे. स्वतःवर प्रेम करण्याची ही पद्धत, तंत्र तुम्ही यशस्वीरित्या आत्मसात केले. त्याबद्दल मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. या 14 धड्यानंतर तुम्ही शोध घेणार आहात याचा की तुमचे विचार तुमचं शरीर किती स्पष्टपणे प्रतिबिंबित करतं. तुमचं शरीर तुम्हाला जे संदेश देतं त्याच्याकडे विशेष लक्ष देण्यास तुम्ही सुरुवात करणार आहात. तुमच्या शरीराला ज्या पोषणाची गरज आहे त्या सर्व गोष्टी तुम्ही प्रेमानं देणार आहात. सकारात्मक विचार, सकारात्मक स्वयंसूचना. जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या भावना व्यक्त करता तेव्हा किती छान वाटतं हे सुद्धा तुम्हाला समजू लागलंय. अगदी नकारात्मक भावनासुद्धा जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा खूप मोकळं मोकळं वाटतं. हे उमगलंय तुम्हाला. तुमच्या मनात इतरांच्या बद्दल जो राग, संताप आहे त्यापासून मुक्त कसं व्हायचं याबाबत तुम्ही जे कष्ट घेत आहात, मन व्यायाम, मिरर वर्क करत आहात, त्यासाठी स्वतःचं अभिनंदन तर तुम्ही करायलाच हवं. हा अत्यंत संजीवक अनुभव असतो की तो अक्षरशः जीवन बदलून टाकणारा ठरतो. तुमच्या भयभीतीचे तपशीलवार बारकाईने निरीक्षण करून मिरर वर्क करताना तुम्ही जेव्हा त्याविषयी संवाद साधलात तेव्हा तुम्ही त्या सप्ताहातील नवा धडा शिकलात. तुमची भीती म्हणजे तुम्ही नव्हे. भीती ही तुमच्या मनाची फक्त एक मर्यादा आहे. प्रेम की भय यामध्ये निवड करण्याची संधी तुम्हाला नेहमीच मिळते. या सप्ताहात तुम्ही माझ्या आणखी एक अत्यंत आवडत्या तत्त्वाचा सराव केलात. सर्वसाधारणपणे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करता तसं तुम्ही तुमचं आयुष्य जगता. आता तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही प्रेममय आणि सकारात्मक विचारांनी करण्याचा प्रयत्न करीत आहात. हे कळल्यावर मला किती आनंद होतो आहे म्हणून सांगू.
त्यामुळे तुमच्या संपूर्ण दिवसाला सकारात्मक रंग येतो जेव्हा प्रारंभच प्रेमाने होतो. पहा फक्त 14 दिवसात तुम्ही किती नवीन गोष्टी शिकला आहात. मिरर वर्कच्या या नव्या आणि अद्भुत अनुभवातून जाताना स्वतःला प्रत्येक बाबतीत प्रोत्साहन देणं चालू ठेवा. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा की मी सतत तुमच्या सोबत आहे. आपण स्वयंसूचना घेऊ. हे वैश्विक शक्तींनो, मी इथे आहे. हा मिरर वर्कचा कोर्स मला ज्या काही अद्भुत आश्चर्यकारक गोष्टी शिकवतोय त्या मी अत्यंत खुल्या मनानं ग्रहण करीत आहे. मला तुमचं सहकार्य मिळत आहे. दिवस 14 मिरर वर्क एक्सरसाइज. 14व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनोव्यायाम. 1. तुमचा एक लहानपणीचा फोटो तुम्ही खूप आनंदात असतानाचा घ्या. हा फोटो कोणत्याही प्रसंगाचा असू शकतो. बर्थडे पार्टीत, मित्रांसोबतचा किंवा मस्ती करताना. हा फोटो तुमच्या बाथरूम मिररवर चिटकवा. 3. या फोटोतील आनंदी उत्साही मुलाशी संवाद साधा. त्याच्याशी बोला. तुम्हाला या फोटोतील प्रसंगात आहात तितके तसे आनंदी असावं. किती प्रकर्षानं वाटतंय त्या मुलाला सांगा. तुम्हाला खरोखर काय वाटतं, तुमच्या खऱ्या भावना, मर्यादा, या आनंदापासून तुम्हाला काय मागे खेचतंय, सारं बोला. त्या मुलाशी मोकळेपणानं बोला. 4. या स्वयंसूचना स्वतःला द्या. माझ्या सर्व भय, भीतीपासून मुक्त होण्यास मी तयार आहे. मी सुरक्षित आहे. माझ्यातील लहान मुलावर खूप प्रेम आहे. खरंच तू मला खूप आवडतोस. मी खूप सुखात आहे. मी समाधानी आहे आणि इतरही माझ्यावर खूप प्रेम करतात. 5. या स्वयंसूचना 10 वेळा म्हणा. पुढे. खरा शक्ती स्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 14 रोज निसी मनोव्यायाम म्हणजे डायरीमध्ये लिहायचा मनोव्यायाम. 1. तुमची डायरी उघडा आणि तुमच्या 7व्या दिवशी केलेला मनोव्यायाम पहा. 2. त्या दिवशी मिररवर केल्यानंतर तुमच्या भावना आणि निरीक्षण काय होतं हे लक्षपूर्वक वाचा. 3. आता नवीन पानावर आजच्या दुसऱ्या सप्ताहाच्या शेवटी तुमच्या भावना आणि निरीक्षण काय आहेत हे लिहून काढा. हे मनोव्यायाम एक्सरसाइज करणं आता तुम्हाला सोपं वाटतंय का? आरशात पाहून स्वतःशी संवाद साधणं तुम्हाला आता पूर्वीपेक्षा सोपं वाटतंय का? 4. लिहून काढा. कोणत्या बाबतीत तुम्ही सर्वाधिक यशस्वी आहात? काय करणं तुम्हाला सहज जमून जातंय? काय करताना तुम्हाला अडचणी येत आहेत? कोणत्या गोष्टी करणं अवघड वाटतंय? 5. ज्या बाबतीत तुम्हाला मिररवर करताना समस्या येतात त्याविषयी सकारात्मक स्वयंसूचना आणि नवीन मिररवर एक्सरसाइज लिहून काढा. दिवस 14 हृदयस्तर विचार. मी फक्त माझी भव्यता पाहू इच्छितो. तुमच्या जीवनातून आणि मनातून नकारात्मक विघातक विचार, भीतीदायक कल्पना, असुरक्षितता या सर्व गोष्टींना हद्दपार करा. त्यापुढे हानिकारक विचार किंवा संवाद ऐकू नका किंवा त्यात अजिबात सहभागी होऊ नका. आता तुम्हाला कोणीही इजा पोहोचवू शकत नाही किंवा दुखवू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही, कारण तुम्ही दुखावलं जाणं या गोष्टीलाच नकार देताय. तुम्ही अविचल आहात. कितीही न्याय वाटत असलं तरी भावना दुखावल्या जाण्याबाबत तुम्ही विचार करत नाही. तुमच्या मनात राग आणि भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही जाऊन पोहोचता. विघातक, विध्वंसक विचारांची मात्र शक्ती तुमच्यासमोर चालत नाही, विफल होते. तिचा कोणताही परिणाम तुमच्यावर होत नाही. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात हव्या आहेत किंवा ज्याची निर्मिती करायची आहे अशा गोष्टींबद्दल तुम्ही विचार करता व बोलता. ज्या गोष्टी करायची तुम्हाला गरज वाटते त्या करायला तुम्ही सक्षम आहात. ज्या वैश्विक शक्तींनी तुम्हाला निर्माण केलं त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात, एकरूप आहात. तुमच्या जगात सर्व काही उत्तम आहे, सुमंगल, सुखकारक, समाधान आहे. दिवस 14 ध्यान यंत्र. आत्मशक्तीची जाणीव. 14 साठी असलेली ध्वनी फीड डाउनलोड करा. या नवीन दिवसाचं हात पसरून आणि प्रेमानं स्वागत करा. तुमच्या आत्मशक्तीची जाणीव घ्या. तुमच्या श्वसनातील शक्तीचाही अनुभव घ्या. तुमच्या आवाजातील शक्तीचा अनुभव घ्या. तुमच्या प्रेमातील शक्तीची तुम्हाला जाणीव असू दे. क्षमेतील शक्तीची अनुभूती घ्या. स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची तुमची इच्छा आणि क्षमता यातील शक्तीबद्दल विश्वास बाळगा. तुम्ही खूप सौंदर्यपूर्ण आहात. तुम्ही दैवी भव्य विशाल आहात. जीवनात जे सर्व काही चांगलं आहे ते मिळवण्यास तुम्ही पात्र आहात, योग्य आहात. काहीतरी थोडंसं नव्हे, सर्व काही चांगलं, उत्तम ते तुम्हाला मिळत आहे. तुमच्यातील दैवी शक्तींची तुम्हाला जाणीव असू दे आणि या जाणीवेमुळे तुम्ही शांत, स्वस्थ चित्त आहात. तुम्ही सुरक्षित आहात याबद्दल खात्री असू दे. दिवस 14 संपला.
आता आपण भेटूया दिवस 15 मध्ये. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.